महिलेला प्रसूती कळा सुरू, रस्ता नसल्याने झोळीतून रुग्णालयापर्यंत पायी प्रवास, मात्र वाटेतच सातपुड्यातील विदारक दृश्य. सातपुड्यात गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली, गावात रस्ता नसल्याने झोळीतून प्रवास. नंदुरबार. सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा कुंड्यापाडा येथे रस्ता नसल्याने तेथील गर्भवती महिलेला झोळीच्या सहाय्याने रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच या महिला प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली असून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा कुंड्यापाडा येथे 100 लोकवस्ती असलेला पाडा आहे. पावसाळ्यात या पाड्याशी संपर्क तुटतो. येथे राहणाऱ्या अलका आकाश पावरा या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात झोळीत टाकून पायी घेऊन जात होते. घेऊन जात असताना वेळेवर दवाखान्यापर्यंत पोहोचता आले नसल्याने रस्त्यातच या महिला प्रसूती झाली. एकीकडे प्रशासन संस्थात्मक प्रसूती वाढविण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र आरोग्य सुविधेच्या अभावी रस्त्यात प्रसूती होत असल्याचे भयावह चित्र आहे. वेळेवर उपचार मिळाला नसल्याने अनेक वेळा या ठिकाणी लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. अलका आकाश पावरा असे या मातेचे नाव असून नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात नवजात बालकासह उपचार घेत आहे. बालकाचे वजन 1 किलो 400 ग्राम आहे. गावात रस्ता तयार करून देण्याची मागणी गावकरी करत आहेत. सातपुड्यात असे दृश्य नेहमीचेच आहे. शासन आरोग्यासाठी करोड रुपये खर्च करत आहे, मात्र दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आरोग्यापासून वंचित राहावे लागते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मूलभूत गरजांसाठी दारोदार फिरावे लागते, ही शोकांतिका आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, नंदुरबार.